लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। वर्षभरात उमदी MIDCत मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन करू, उद्योगमंत्री सामंत यांचा विश्वास। उमदीत आमदार पडळकर यांच्यासाठी जाहीर सभा। जत तालुक्यात उमदी येथे राज्यातील सर्वात कमी वेळेत मंजुरी मिळालेली MIDC असून या ठिकाणी वर्षभरात गोपचंदना घेऊन मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन करू असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनात उमदी येथे जाहीर सभा पार पडली। त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते। यावेळी सदाभाऊ खोत, उमेदवार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, रवींद्र आरळी, संजय तेली, आकाराम मासाळ, सुनील पवार, संजय कांबळे, सुभाष गोबी, सोमन्ना हाके, सलीम गवंडी, तेजस्विनी वनमाने, सुजाता पाटील, ममता तेली, स्नेहलता जाधव, लक्ष्मण जगकोंड, फिरोज मुल्ला, सोमनिंग बोरामणी, परशुराम मोरे, किरण पाटील उपस्थित होते। मंत्री सामंत म्हणाले, जत तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी येथे उद्योग आले पाहिजेत, म्हणून उमदीला MIDC करण्यासाठी गोपचंद यांनी धडपड केली। यामुळे राज्यातील कमी वेळात येथे MIDCला मंजुरी दिली। ते आमदार झाले तर भविष्यात मोठा प्रकल्प आणल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत। परिणामी येत्या वर्षभरात येथे गोपचंदला घेऊन येथे मोठ्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यासाठी मी येणार आहे। मंत्री सामंत पुढे म्हणालेत, यापूर्वीही मी जतला आलो होतो, त्यावेळी विस्तारित योजनेसाठी आणि कालव्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली होती। गोपचंद पडळकर यांनी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2000 कोटी रुपये दिलेत। येथील मतदारांचा उत्साह पाहिला तर गोपचंद पडळकर निश्चित आमदार होतील असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केलाय। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।